नमस्कार शेतकरी बंधूंनो, राज्यात 3 जानेवारी ते 5 जानेवारीच्या दरम्यान पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता. पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या हवामान परिसर चॅनलच्या माध्यमातून. हवामान विभागाच्या आणि पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार राज्यामध्ये बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होत असून बाष्पयुक्त ढगांची गर्दी होणार आहे. मध्य प्रदेशातून विदर्भासह मराठवाड्यात शीतलहरी सक्रिय झाल्यामुळे सध्या थंडीला जोरदार सुरुवात असून 5 जानेवारीपर्यंत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच 2 डिसेंबरपासून राज्यात ढगाळ हवामान तयार होईल आणि 3 ते 5 जानेवारीला अनेक भागात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता राहील. यामुळे खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकरी बंधूंना आपले हाती आलेले जसे काही तूर, कापूस आणि भाजीपाला यासारख्या पिकाची काढणी करून घ्यावी. हा पडणारा पाऊस म्हणजे सर्वदूर नसून काही भागात तुरळक ठिकाणी भाग बदलत पडणार आहे. काही ठिकाणी हलक्या सरी, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून आजपासून पुढील 2 दिवसात थंडी कमी होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आपल्या हवामान परिसर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.